धुळे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा. पण आज या जिल्ह्याच्या राजकारणात एक असा भूकंप झालाय ज्याने महाविकास आघाडीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आधी महानगरपालिका गेली, मग नगरपालिका हातातून निसटली. नगर पंचायतीत ही भोपळा फुटला नाही. आणि आता प्रश्न उभा राहिलाय की जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाचा कणा मानली जाणारी जिल्हा परिषद तरी वाचणार का, की तिथेही भाजपचाच झेंडा फडकणार? काय आहेत या राजकीय घडामोडीचे पाच मोठी कारण, आणि कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचा गड कसा ढासळलाय? राजकारणात एक म्हण आहे, जो जीता वही सिकंदर. पण जेव्हा एखादा पक्ष किंवा आघाडी सतत हरत जाते, तेव्हा आत्मचिंतनाची वेळ येते. आज आपण बोलणार आहोत धुळे जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल. नुकतीच एक बातमी समोर आली आहे, ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. महानगरपालिका गेली, पालिकाही हुकली. आता जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची करो या मरो स्थिती. म्हणजेच काय, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. पण हे का झालं, यामागे नेमकं कोणतं गणित चुकलं, आणि येत्या काळात याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? चला सविस्तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सुरुवात करूया आकडेवारीने. धुळे जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहिले तर महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, महापालिका, त्यानंतर नगरपालिका आणि नगरपंचायत या तिन्ही महत्वाच्या ठिकाणी महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आलेला नाही. म्हणजे विचार करा, तिन्ही पक्ष एकत्र असूनही एका एकजुटीचा अभाव स्पष्ट दिसतोय. जिल्ह्यातील विधानसभेचं चित्र तर आणखीनच स्पष्ट आहे. धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि तिथे महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ झालाय. चला थोडं सविस्तर समजूया. सर्वप्रथम भाजप. 5 पैकी 4 जागांवर भाजपने विजय मिळवत आपला गड मजबूत केलाय. नंतर द्वितीय शिंदे गट. एका जागेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विजय मिळवलाय. म्हणजेच काय, तर 5-0 असा स्कोर सध्या भाजप युतीचा आहे. याला म्हणतात क्लीन स्वीप. आता या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई बनल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल, एवढी ताकद असूनही महाविकास आघाडी का हरली? तर विश्लेषणानुसार आणि ग्राउंड रिपोर्टनुसार याची 5 प्रमुख कारणं आहेत. सर्वप्रथम समन्वयाचा अभाव. तिन्ही पक्ष म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कागदावर एकत्र आहेत, पण जमिनीवर कार्यकर्त्यांमध्ये मेळ नाही. प्रचारादरम्यान एक सूत्रीपणा दिसलाच नाही. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशी गत स्थानिक नेत्यांची झाली आहे. त्यानंतर द्वितीय दिग्गज नेत्यांची पाठ. निवडणूक जिंकण्यासाठी स्टार कॉन्फरन्स लागते, पण धुळ्यात प्रचारासाठी राज्याच्या पातळीवर एकही मोठा नेता फिरला नाही. स्थानिक कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, त्यामुळे त्यांचा उत्साही मावळला. त्यानंतर तृतीय खासदारांची भूमिका. धुळ्याच्या काँग्रेस खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सुरुवातीला बैठका घेतल्या, पण नंतर प्रचारातून घेतलेली माघार आघाडीला महागात पडली. जेव्हा सेनापती रणांगणातून गायब होतो, तेव्हा सैन्य लढणार कसं? त्यानंतर चौथं कुणाल पाटील फॅक्टर आणि इन्कमिंग. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. धुळे ग्रामीण हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण तिथले वजनदार नेते आणि माजी आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काय झालं, काँग्रेसचं पूर्ण स्ट्रक्चर कोलमडलं. ज्यांनी मागच्या वेळी जिल्हा परिषदेत काँग्रेसला विजय मिळवून दिला होता, तेच आता भाजपच्या बाजूने उभे आहेत. ही महाविकास आघाडीसाठी सर्वात मोठी सेटबॅक ठरली आहे. त्यानंतर पाचवा अंतर्गत गळती. कुणाल पाटलांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसकडे आता धुळ्यात मोठा चेहराच उरला नाही. कार्यकर्त्यांना नेमकं कोणाकडे बघून काम करायचं, हाच प्रश्न पडलाय. आता आपण येऊया व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे, ते म्हणजे भविष्य. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काय होणार? गेल्या निवडणुकीतील आकडेवारी पाहूया. सर्वप्रथम भाजप 39 जागा, स्पष्ट बहुमत. त्यानंतर काँग्रेस 7, राष्ट्रवादी 3, शिवसेना अविभाजित 2. ही जुनी आकडेवारी आहे. आता तर कुणाल पाटील ही भाजप सोबत आहेत, त्यामुळे भाजपचा आकडा 40 ते 45च्या वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे जिल्हा परिषद आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात 22 जानेवारीला सुनावणी आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
महाविकास आघाडीला जर या निवडणुकीत कष्टी पार लावायची असेल तर त्यांना 3 गोष्टी कराव्याच लागतील. सर्वप्रथम, एकत्रित प्रचार यंत्रणा. फक्त फोटोपुरती आघाडी नको, तर तळागाळातील कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं. त्यानंतर द्वितीय, बंडखोरी रोखणे. जागा वाटपावरून होणारी धुसफूस टाळून मेरिटवर उमेदवार द्यावा लागेल. नंतर तृतीय, स्थानिक मुद्द्यांवर भर. राज्यस्तरीय राजकारण बाजूला ठेवून धुळ्यातील पाणी, रस्ते आणि शेतीच्या प्रश्नांवर आक्रमक व्हावं लागेल. जर हे जमलं नाही तर धुळे जिल्हा परिषदेवरून महाविकास आघाडीचं नाव पुसलं जाईल, यात शंका नाही. थोडक्यात सांगायचं तर धुळ्यातील स्थिती महाविकास आघाडीसाठी अलार्मिंग आहे. मनपा गेली, पालिका गेली, हे वास्तव स्वीकारून आता जिल्हा परिषदेसाठी नवीन रणनीती आखली नाही तर भविष्यातील विधानसभेच्या गणितावरही याचा मोठा परिणाम होईल. कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाने धुळ्याचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे, हे मात्र नक्की आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? धुळे जिल्हा परिषदेत पुन्हा भाजपची सत्ता येईल की महाविकास आघाडी कमबॅक करेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.